आता बघा टॉप 9 राजकीय बातम्या। महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता सचिन वाझेचा बोलविता धनी। वाझेच्या आरोपांवर विनायक राऊतांची फडणवीसांवर नाव न घेता टीका। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सीबीआयकडे पुरावे। सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप। सचिन वाझेचा आरोप ही फडणवीसांची नवी चाल। वाझे विश्वास ठेवण्याच्या लायक नाही, कोर्टाचं म्हणणं। अनिल देशमुखांचा पलटवार। उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातील प्रवक्ता लागतो। निवडणूक जिंकण्यासाठी सरकारकडून गुंडांचा वापर। वाझेंच्या आरोपावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच। पूजाने सादर केलेल्या कागदपत्राबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलवणार, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजना म्हणजे लाच देऊन मत मागण्याचा प्रकार। सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर ठाकरेंची टीका। आव्हाडांची गाडी फोडली त्याचा निषेधक, मात्र आपणही कुणाबद्दल बोलताना सांभाळून बोलावं। रोहित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला। मनोज जरांगे मवियाच्या काळात का जन्माला नाही, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य। तर बोंडेंसारखी लोक भाजप बुडवणार, मनोज जरांगेंचं उत्तर। आरक्षणामुळे गावागावात वाद, काही जण दंगली घडवून आणतील। येत्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणात भडकाभडकी होईल, प्रकाश आंबेडकरांकडून दंगलीची भीती व्यक्त।